बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता लागून असलेल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय। 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे। 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंनी पत्रकार परिषदेत दिली आहे। उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार असून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। 10 ते 17 नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरण्यात येणार आहे। ॲक्च्युली ही जी प्रक्रिया आहे ही ॲक्च्युली आम्ही टूल दिलेला आहे आणि दुबार म्हणजे त्याला स्टॅम्पिंग नाही, दुबार ते संभाव्य दुबार आहे, संभाव्य दुबार। आता संभाव्य दुबार आमचे कर्मचारी ज्यावेळेस त्या मतदारांकडे जातील, तिथे शहानिशा करतील, त्यावेळेसच कळेल की तो खरोखर दुबार आहे किंवा नाही आहे। त्याच्यामुळे ही संख्या आता मला सांगता येणार नाही, कारण की ही संख्या ही प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळी आहे। ती या सर्व नगर परिषदांमध्ये ती वेगवेगळी ती संख्या आहे आणि त्याच्यानंतर ही ॲक्च्युली ज्यावेळेस फायनल होईल, ज्यावेळेस ही संभाव्य दुबार मतदार आपण ॲक्च्युली व्हेरीफाय करू, त्यावेळेसच ॲक्च्युली आपल्याला ही संख्या समजेल। माघारी घेण्याची तारीख आहे, हे बघा, अपील जिथे अपील नहीं है, आप हिंदी में बोलिए, जहाँ पे अपील नहीं है, जहाँ पे अपील नहीं है यहाँ पे नाम निर्देशन पत्र वापस लेने की लास्ट डेट है 21 नवंबर। 21 नवंबर जहाँ पे अपील है वहाँ पे नॉमिनेशन वापस लेने की मुदत है 25 नवंबर। आता ॲक्च्युली जी मतदार यादी आहे, मतदार ही भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादी आम्हाला मिळाली। आमचे जे पॉवर आहे ते दुबार मतदार आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि याशिवाय ज्यांचे नाव त्याच्यामध्ये आलेले नाही ते सुद्धा आम्ही इन्क्लूड या मतदार यादीमध्ये केलेले आहेत आणि त्याप्रमाणे ही मतदार यादी फायनली आम्ही पब्लिश केलेली आहे। नाही, आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे, मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे। ही ॲक्च्युली आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो, आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो, एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो। शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितलं मी, दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो, चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो, नाव इन्क्लूड झालं नाही, विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो, काही क्लरिकल मिस्टेक्स असेल, एरर असेल ते इन्क्लूड करतो। जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे, भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहे ते भारत निवडणूक आयोगाचे आहेत। ते मी ॲक्च्युली संख्या सध्या मी सांगू शकणार नाही, कारण की आता ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया प्रत्येक जे रिटर्निंग ऑफिसर आहे त्यांच्या स्तरावर सुरू आहे आणि त्यामध्ये ॲक्च्युली फिजिकल व्हेरिफिकेशन आणि मतदानाच्या 2 दिवस आधीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील। मतदानाच्या 2 दिवस आधी एक्झॅक्टली आपल्याला दुबार मतदार किती आहेत एक्झॅक्टली, कारण की आता जे सॉफ्टवेअरने आयडेंटिफाय केलं ते संभाव्य दुबार आहे, ते ॲक्च्युअल दुबार नाही, ते संभाव्य दुबार आहे।